ट्युशनला जाणाऱ्या मुलीची छेड, संतप्त नागरिकांनी 3 रोड रोमियोंना भर रस्त्यात बदडलं. मुरुड बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर ट्युशनहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना नागरिकांनी रंगेहात पकडून चांगला चोप दिल्याची खळबळजनक घटना घडली. संध्याकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी सांगितलं, 29 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुरुड बस स्थानकालगत बेकरी समोरून एक अल्पवयीन विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत जात होती. यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या यश गुरुदेव सावंत, गणेश मनोज मंजुळकर आणि नंदू संजय धोत्रे या तिघांनी मुलींच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर मुलींची छेड काढली. हा संतापजनक प्रकार पाहताच परिसरातील नागरिकांनी रोड रोमियोंना जागीच पकडून चांगला चोप दिला. यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला. मुरुड पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघाही आरोपींना ताब्यात घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध रात्री उशिरा भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 78, 3, 5 आणि पोक्सो कायदा कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शाळा व ट्युशन परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. रोड रोमियोंविरोधात कडक कारवाई करणार. मुरुडमध्ये महिला अथवा विद्यार्थिनींची छेडछाड करत असल्याचं आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. अशा रोड रोमियोंविरोधात, समाजकंटकांविरोधात मुरुड पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असे सुनील अंधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरुड यांनी सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.